मंचर नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पाऊल उचलले आहे। या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाची उपनगराध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्त यांनी अत्यंत सकारात्मक दखल घेत तातडीने प्रशासनाला निर्देश दिले आहे। त्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष जितेंद्र लक्ष्मण भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज नगरपंचायतीत उपनगराध्यक्षांची भेट घेतली। यावेळी त्यांनी खालील मागण्या मांडल्या। नगरपंचायत हद्दीतील 40% व त्यावरील दिव्यांग नागरिकांची अद्ययावत जनगणना करणे, वंचित दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळवून देणे, दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान राबवणे। निवेदन स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात भक्त यांनी केवळ चर्चा न करता प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसमोरच नगरपंचायत अधिकाऱ्यांना बोलावून घेतले। दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची नोंदणी तातडीने करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या असे कडक निर्देश त्यांनी दिले। लक्ष्मण थोरात यांच्या कार्यपद्धतीने प्रहारचे कार्यकर्ते प्रभावित झाले। सामान्य नागरिकांचे आणि दिव्यांगांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर जागेवरच तोडगा काढण्याच्या लक्ष्मण थोरात भक्त यांच्या भूमिकेचे जितेंद्र भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुक केले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण थोरात तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। आमचे म्हणणे ऐकून घेऊन लगेच कारवाईचे आदेश देणारे नेतृत्व मंचरला लाभले अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। दिव्यांगांना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी नगरपंचायत प्रशासन कटिबद्ध आहे। लवकरच दिव्यांगांच्या नोंदणीसाठी आणि कौशल्य विकासासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असे आश्वासन लक्ष्मण थोरात भक्त यांनी यावेळी दिले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।